आम्ही आमच्या साईटवरती एक साईट इंजिनियर नेमला होता. त्याला 1.5 ते 2 वर्षाचा अनुभव हे त्याच्या बोलण्यावरून आणि त्याच्या रिझ्यूम मधून वाटत होतं. सुरुवातीला मी त्याला एक छोटी साईट सांभाळायला दिली आणि सुरुवातीला त्याने ती नीटही सांभाळली. पण काही गोष्टी घडल्यानंतर लक्षात येतं की प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आणि पुस्तकी ज्ञान यात खूप मोठा फरक आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरातल्या बाथरूम मधले जे शॉवर असतात तर त्या शॉवरची हाईट मिनिमम 7 फूट आणि मॅक्झिमम 8 फूट हाईट असली पाहिजे. ती कुठून तर तुमच्या फ्लोअर फिनिश लेवल पासून वरती. बऱ्याचदा काय होतं, बाथरूम असल्यामुळे आपण त्या ठिकाणी वॉटरप्रूफिंग साठी संक ठेवलेले असतात. ते काही केस मध्ये 8 इंच तर काही केस मध्ये 18 इंचापर्यंत असतात. तर अशा ठिकाणी ह्या इंजिनियर्सची गफलत होते. ज्या ठिकाणी 18 इंचाचे संक असतात त्या ठिकाणी आपण कमोड किंवा इंडियन भांडे ठेवून ते फ्लोअर फिनिश करून घेतो. मित्रांनो, ज्या केस मध्ये आपण इंडियन टॉयलेट्स बसवतो त्या केस मध्ये त्या टॉयलेटची फिटिंग बसण्यासाठी हे 18 इंचाचे संक ठेवलेले असतात आणि ज्या ठिकाणी 8 इंचाचे संक असतात त्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेटची प्रोव्हिजन असते. पण ह्या सुपरवायझरने काय केलं की त्याच्या माहितीनुसार शॉवर हाईट 7 फूट असली पाहिजे ओके, बट ती कुठून, यांनी 18 इंचाचे संक होते त्या 18 इंचाच्या संक पासून 7 फूट पकडली. पण ज्यावेळेस फ्लोअर फिनिश झाली बाथरूमची त्यावेळेस असं लक्षात आलं की शॉवर हाईट 5.5 फुटावरती झाली. म्हणजे प्रत्यक्षात तो शॉवर खूपच खाली आला होता. त्यामुळे त्या केसमध्ये आम्हाला परत ते रिव्हर्स करून ऍक्च्युअल हाईट वरती घ्यावा लागला. ह्या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट लक्षात आली की पेपरवरच्या अनुभवापेक्षा रिअल लाईफ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स खूपच महत्वाचा आहे.